महिलांना संसदेत व विधानसभेत 33% आरक्षण काँग्रेसनं दिलं नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी आरक्षण देऊन ही किमया केली. अनेक क्रांतिकारी निर्णय मोदींनी घेतले आहेत. सूक्ष्म लघु उद्योगातून 33% सबसिडी महिलांना मिळते. बचत गटांना 30,000 रुपयांचा फिरता निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला, अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पेणमध्ये दिली. देशात नमो नारी शक्ती अभियान सुरू झालं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण राज्यातील महिला सशक्तीकरणासाठी जाहीर करण्यात आले आहे. या सरकारनं मातृशक्तीचा सन्मान केला. लांब पल्ल्याच्या गाड्या पेण इथं थांबण्यासाठी प्रयत्न करेन. खासदार झाल्यावर पेण ते मुंबईपर्यंतचा जोडणारा रेल्वे आखणीचा रोडमॅप तयार असणार आहे, असा शब्दही त्यांनी दिला. मातृशक्तीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. पेण तालुक्यातील गावखेड्यात 4G आणि 5G नेटवर्क उभं केलं जाईल. जगाच्या पाठीवर गणपतीच्या मूर्ती तयार करणारे एकमेव पेण हे शहर आहे. मूर्तींबाबत पर्यावरण विभागानं काही अटी टाकल्यात. हा प्रश्न लोकसभेत सोडवण्याचा प्रयत्न करेन, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या मतदारसंघातील कालबद्ध पद्धतीनं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. घड्याळाला मत म्हणजे राष्ट्रहिताला मत, घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत, घड्याळाला मत म्हणजे तटकरेंना मत, हे घराघरात जाऊन सांगावं लागेल, असं आवाहनही त्यांनी शेवटी केलं.